हिंदी साहित्य दीप या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो ब्रह्मा व्हॅली कॉलेज नाशिक येथे प्राध्यापक भरतीची सुवर्ण संधी. ही जाहिरात जी आहे परमनंटची पोस्ट आहेत. तुम्ही नवीन असाल तर हिंदी साहित्य दीप या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मनामध्ये कुठले डाऊट असतील तर या नंबरला कॉल करा. मित्रांनो, ही जाहिरात आलेली आहे लोकमतला. त्यानंतर ही जाहिरात जी आलेली आहे डेट 17 मार्च 2026 ला आलेली आहे. पेज नंबर 11 वर ही जाहिरात आहे. हा संदर्भ जे आहे वेगवेगळ्या विषयाची खूप मोठी जाहिरात आहे. यामध्ये लायब्ररियन स्पोर्ट, इंग्लिश, हिंदी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, पॉलिटिक्स सायन्स, जिओग्राफी, सोशियोलॉजी याचं सगळं विश्लेषण आपण छोट्या आणि सरळ भाषेमध्ये समजून घेणार आहात. सोप्या भाषेत समजून घेणार आहात. तुम्ही नवीन असाल तर हिंदी साहित्य दीप या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत राहा. मी असेच व्हिडिओ अपलोड करत राहतो. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना पुन्हा एक बार मनापासून स्वागत. ज्ञानाचा हा दीप हिंदी साहित्य दीप असाच तेवत ठेवण्यासाठी आणि शिक्षण क्षेत्रात आपलं हक्काचं स्थान निर्माण करण्यासाठी धडपडणाऱ्या सर्व भावी प्राध्यापकासाठी या मित्रासाठी आज मी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. व्हिडिओची जाहिरात तथा व्हिडिओची PDF डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक दिलेली आहे. टेलिग्रामची लिंक आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. तुम्ही तिथे जाऊन टेलिग्राम ग्रुपला जॉईन करू शकता, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता. मी छोट्या छोट्या जाहिराती जे आहेत त्याचे व्हिडिओ मी बनवित नाही आणि ते जाहिराती मी टेलिग्राम ग्रुपवर मी टाकत असतो. मित्रांनो, आजची ही सुवर्ण संधी आली आहे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध शहरातून म्हणजेच नाशिकमधून. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या ब्रह्मा व्हॅली कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स कॉमर्स या महाविद्यालयाने नुकतीच एक मोठी भरती जाहीर केलेली आहे. लोकमतच्या वृत्तपत्राच्या पुरवणीत ही 17 मार्च 2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. एकूण जागा, टोटल वॅकन्सी. आता तुम्ही विचाराल की यामध्ये एकूण जागा किती आहेत? तर मित्रांनो, या महाविद्यालयात तब्बल 22 जागा आहेत. 22 जागासाठी ही भरती तयार केली गेलेली आहे. प्रक्रिया राबवली जात आहे. होय, एकूण 22 पदे. चला तर मग या जागेचं सविस्तर पाहूया, माहिती पाहूया. महाविद्यालयात एक ग्रंथालय आणि एक फिजिकल डायरेक्टर, क्रीडा संचालक हवा आहे. या दोन्ही जागा ओपन म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी आहेत. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे असिस्टंट प्रोफेसर पदासाठी तब्बल 20 जागा आहेत. पहिल्या 2 सोडून 2 बाकीच्या 20 जागा ज्या आहेत असिस्टंट प्रोफेसरसाठी जागा आहेत. विषयानुसार जागा. मित्रांनो, तुम्ही ज्या विषयासाठी तयारी करत असाल तो विषय यात आहे का हे लक्ष देऊन ऐका. विशेषतः हिंदी साहित्याची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यासाठी ही खूप मोठी बातमी आहे. एक तर गव्हर्नमेंट 40% जागा भरत आहे. किती टक्के? 40%. हिंदी, मराठी अशा विषयासाठी जागा मिळणं खूप कमी प्रमाणात येते. कारण का एखादी वॅकन्सी जी आहे खुली झालेली असते आणि पूर्ण कॉलेजचा रोस्टर जर विचार केला तर त्यातले 40% जागापैकी याचा अर्थ की एक जागा मिळणं खूप खूप अवघड आहे. तरी पण हिंदी विषयासाठी ही जागा बरीच काही चांगली आहे. हिंदी विभागासाठी एक जागा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे ओपन प्रवर्गासाठी आहे. त्यामुळे जर तुम्ही हिंदी भाषाची आणि साहित्याची गाढे अभ्यासक असाल तर विद्यार्थ्यांना घडवण्याची तुमची इच्छा असेल तर ती तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. हे लक्षात ठेवा. हिंदी विषयासाठी जर इंटरव्ह्यूची तयारी तुम्हाला करायची असेल, हे लक्षात ठेवा. इंटरव्ह्यूची तयारी करायची असेल, डेमोची तयारी करायची असेल, तथा साक्षात्कार कसा दिला जातो, इंटरव्ह्यू कसा दिला जातो याचं पूर्ण विश्लेषण माझ्या व्हिडिओवर तुम्हाला अवेलेबल भेटेल, युट्यूब चॅनलवर भेटेल. याशिवाय इंग्रजी 2 जागा आहेत, इतिहास एक आहे, अर्थशास्त्र एक आहे, राज्यशास्त्र एक आहे, भूगोल एक आहे, समाजशास्त्र एक आहे, वाणिज्य 3, रसायनशास्त्र केमिस्ट्री 4, मायक्रोबायोलॉजीची 1, बॉटनी 1, पर्यावरणशास्त्र 1, मराठी 1 आणि झुलॉजी 1 अशा विविध विषयासाठी या जागा भरल्या जाणार आहेत. पेमेंट आणि पगार. आता येऊया महत्वाच्या प्रश्नाकडे जे अनेकांच्या मनात असतात. या पदासाठी पेमेंट किती असेल? मित्रांनो, जाहिरातीत स्पष्टपणे नमूद केले आहे की पगार आणि भत्ते युजीसी नवी दिल्ली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नियमानुसार तुम्हाला पेमेंट दिलं जाईल. याचा अर्थ की 7व्या वेतनानुसार तुम्हाला पेमेंट दिलं जाईल. याचाच अर्थ की तुम्हाला अत्यंत समाधानकारक, सुरक्षित आणि विद्यापीठाच्या प्रमाणित वेतन श्रेणीनुसार पेनुसार उत्तम पगार दिला जाईल. त्यामुळे आर्थिक शौर्याची तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाहीये. अर्ज कसा करावा? शेवटची तारीख. आता अर्ज कसा करावा हे समजून घ्या. ही प्रक्रिया अत्यंत सोपी आणि तुम्हाला तुमच्या सविस्तर बायोडेटा आणि सर्व आवश्यक
शैक्षणिक कागदपत्रे उदाहरणार्थ पदवी, पदव्युत्तर, सेट, नेट, पीएचडी 2009च्या नियमानुसार असावी. महाविद्यालयाच्या पत्त्यावर पाठवायची आहे हार्ड कॉपीनुसार. लक्षात ठेवा, वेळेचे भान खूप महत्वाचे आहे. जाहिरात 17 मार्च 2026 रोजी आली आहे आणि अर्ज करण्याची जाहिरातीपासून 7 दिवसाच्या आत अशी दिली आहे. म्हणजे तुम्हाला 24 मार्च 2026 आज 21 तारीख आहे, तुमचा अर्ज पोहोचेल यांची काळजी घ्यायची आहे. तुम्ही तुमचा अर्ज ब्रह्मी व्हॅली सेंटर ऑफिस, पालिका बाजार, शरणपूर, त्र्यंबक रोड, नाशिक 422022 या पत्त्यावर पाठवू शकता. तसेच त्यांचा ईमेल आयडी दिलेला आहे. या ईमेल आयडी वर तुम्ही संपर्क करू शकता किंवा मेल करू शकता. परंतु हार्ड कॉपी देणं खूप महत्वाचं आहे. मित्रांनो, एक शिक्षक असणं ही फक्त नोकरी नाही, तर ही एक मोठी जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देण्याचं, त्यांच्या मनात ज्ञानाची ज्योत पेटवण्याचं आणि पवित्र काम. जेव्हा तुम्ही एक असिस्टंट प्रोफेसर म्हणून वर्गात जाता, तेव्हा तुम्ही फक्त विषय शिकवत नसता, तर तुम्ही उद्याचा भारत घडवत असता. हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला जरी तुमची निवड प्रक्रियेमध्ये तुम्हाला जायचं असेल तर 40 आणि 60, 40 मध्ये 20 2 टप्प्यामध्ये आहे. 20 इंटरव्ह्यूसाठी आहेत आणि 20 मार्क जे आहेत, लक्षात ठेवा, डेमोसाठी आहेत. इंटरव्ह्यू आणि डेमो 20-20 मार्क आणि 40-60 मार्क जे आहेत त्यांना तुम्हाला माहिती आहे शैक्षणिक एक्सपिरियन्स तुमचा, तुमचे वेगवेगळे पत्रिकांमध्ये आलेले आर्टिकल, या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केला जाणार आहे. त्याचे मार्क आहेत, पुरस्कार, या सगळ्या गोष्टीविषयी माझा एक व्हिडिओ आहे 60-20-20. तुम्ही 100% अवश्य पाहावा. त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की तुमची कॅपॅसिटी आणि किती मार्क तुमचे होतात आणि तुम्ही इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाईड होतात का. जर तुम्ही सेट नेट उत्तीर्ण असाल किंवा तुमची पीएचडी पूर्ण झाली असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा. माझा नंबर लागेल का असा विचार करत बसण्यापेक्षा मी माझा सर्वोत्कृष्ट प्रयत्न करेल या जिद्दीने पुढे या. ही संधी तुमचीच वाट पाहत आहे. उठा आणि असाच आपला बायोडाटा तयार करायला घ्या. जर केला असेल तर अपलोड करा आणि हार्ड कॉपीमध्ये अर्ज लिहून पाठवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि माहिती फायदेशीर ठरली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि प्राध्यापक बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तुमच्या प्रत्येक मित्रासोबत हा व्हिडिओ पोहोचवा. चला तर मग लवकरच भेटूया अशाच नवीन आणि महत्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत अभ्यास करत राहा, पुढे जात राहा. धन्यवाद. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही जाहिरात दिलेली ईमेल आयडी नक्की मी दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. हिंदी, मराठी, इंग्रजी तथा राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सेट, नेट साठी विशेष मार्गदर्शन कोर्स आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. मित्रांनो, अशा भरपूर काही जाहिराती येत आहेत. जर तुम्ही जून मध्ये येणारी सेट परीक्षा जर देणार असाल, तयारी तुमची असेल तर 100% तुम्ही सेट परीक्षा द्या. सेट, नेट आणि पीएचडी वेगवेगळ्या पत्रिकांमधील छापून आलेले आर्टिकल तथा वेगवेगळे पुरस्कार तुम्हाला तुमच्यासाठी खूप महत्वाचे ठरणार आहेत. त्यानुसारच तुमचा स्कोर्स वाढणार आहे. स्कोर वाढण्यासाठी हे तुम्हाला करावंच लागणार आहे. नाशिक शहर खूप प्रसिद्ध आणि चांगलं शहर आहे आणि या ठिकाणी जॉब करण्यासाठी कोणाला नको आहे असं नाहीये. त्यासाठी विचार न करता लगेच सेट, नेट, पीएचडी साठी जाहिरात क्रमांक एमपीसी साठी 114-115 मध्ये जर असाल तर 100% तुम्ही मला कॉल करू शकता. विशेष मार्गदर्शन कोर्स उपलब्ध आहे. हिंदी, मराठी, इंग्रजी, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यासाठी खूप मुबलक फीस मध्ये तुम्हाला हे कोर्स उपलब्ध करून देत आहोत. सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल करून देत आहोत. घरी बसून तुम्ही शेतात काम करते वेळेस, प्रवास करते वेळेस तुम्ही हे सगळं करू शकता. व्हिडिओ आवडला तर मित्रांना पण पाठवा. खूप खूप आभार.